नमस्कार मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय शिवशंभो, जय जीवदया. मी सीमा पुनमिया, पंगा फाउंडेशन पेणतर्फे. आजचा विषय असा आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारणही बऱ्याच गोष्टी आहेत. तर सगळ्यात मेन कारण आहे की आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि तो पूर्ण भारतात लागू केला जातो आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं पण सर्व नगरपालिका वगैरे सगळ्या ठिकाणी सर्व प्रायव्हेट प्रेमिसेस आहेत तिथे GR वगैरे देण्यात आलेले आहेत. तर ती स्ट्रे डॉग्स आहेत, भटकी कुत्री, तर त्यांना रस्त्यावरनं उचलायची आहेत आणि त्यांना शेल्टरमध्ये टाकायचे आहेत. तर एकतर मला गव्हर्नमेंटला प्रश्न हा विचारायचा आहे की त्यांनी भटक्या कुत्र्यांना उचलण्याचं सांगितलं आहे, शेल्टरमध्ये टाकायचं सांगितलं आहे, पण त्यासाठीची असणारी व्यवस्था काय आहे का, किंवा काय व्यवस्था केली आहे? कारण की तुम्ही शेल्टरमध्ये टाकल्यानंतर त्यांचं खाणं पिणं, कोण आजारी आहे, कोणाला काही इजा झाली आहे, कोण फिमेल डॉग असतात, प्रेग्नंट आहेत, काय आहे, तुम्ही उचलून त्यांना टाकून तर देणार, पुढचं कोण बघणार आहे? आणि पुढचं बघण्यासाठी व्यवस्था काय दिलेली आहे? तर एकतर मुद्दा हा आहे. आणि ह्यासाठी पूर्ण भारतातून जेवढे काही प्राणीमित्र आहेत किंवा प्राणीमित्र संघटना काम करत आहेत किंवा संस्था काम करत आहेत, तर आम्ही सगळे या फाईटसाठी उतरलेलो आहोत. आपला आवाज आम्ही खंबीरपणे मांडत आहोत सुप्रीम कोर्टच्या समोर. आणि डॉगिनायझेशन म्हणून जी एक संस्था आहे दिल्लीची, तर त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतलेली आहे आणि तिथे कोर्टामध्ये केस लढताना अशा 2-3 संस्था ज्या आहेत तर त्या सगळ्या तिथे समोर आहेत, जे आमच्या सगळ्या संस्थांचे पण आवाज बनलेले आहेत आणि तिथे सुप्रीम कोर्टाच्या समोर आपला आवाज खंबीरपणे आपलं मतही खंबीरपणे मांडत आहे. तर एकतर भाग हा झाला. दुसरा, अचानक हा कुत्र्यांचा मुद्दा कसा काय आला आहे? ठीक आहे, चला आला आहे, तो तुम्ही घेत आहे, त्याविषयीचं व्यवस्थापन काय कसं? आता कोर्टाच्या तारीख पुढे येत आहेत. आज एक कोर्टाचा निर्णय येणार होता. आज खूप काही आर्ग्युमेंट्स आणि समोरासमोर कन्व्हर्सेशन खूप बरंच काही झालेलं आहे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये. आणि आता पुढची तारीख 7 जानेवारी दिलेली आहे. आता तोपर्यंत आम्ही वेट करतो. फक्त आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही जर पुढचं काही पाऊल उचलायचं तर आम्ही उचलणार आहोतच आणि त्याविषयी आम्ही आमचं काम करणार आहोतच. तर दुसरी एक गोष्ट की पेणमध्ये आम्ही आता माझी संस्था गेली 9 वर्ष कामं करते. जेव्हापासून माझी संस्था रजिस्टर झाली आहे, प्राणीमित्र म्हणून काम करण्यासाठी, प्राण्यांचं काम करण्यासाठी रजिस्टर झालेली आहे, तेव्हापासून मी कामं करते. आधी मी स्वतः तेवढी धावत होते गेली 3 वर्ष, म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणा, तर म्हणजे गेल्या 3 वर्षांमध्ये काही वैयक्तिक कारणामुळे मला स्वतःला जाता येणं शक्य होत नव्हतं. आणि सध्या माझी फिजिकल कंडिशन ही तशी या दरम्यानमध्ये झाली आहे की मी स्वतः पटकन कुठे निघू शकत नाही आहे ह्या कामांसाठी. अजूनही थोडी कंडिशन माझी आहे वाईट, तर एवढं आता जमत नाही आहे. परंतु माझी कामं ही कशा प्रकारची आहेत, काय आहेत, कशी करते कामं, हे पूर्ण पेण ओळखून आहे. पेणमधली बडी मंडळी म्हणा, छोटी मंडळी म्हणा, सगळे सीमा पुनमिया काय आहे हे सगळ्यांना ओळखून आहे. सगळेजण ओळखून आहेत. इव्हन पुनमिया परिवार म्हणूनही सगळेजण चांगलं ओळखतात. सगळ्यात पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट की एक प्राणीमित्र म्हणून आम्ही काम करताना आम्हाला आलेले अनुभव एवढे विचित्र आहेत ना, की ते सांगतानाही आम्हाला असं वाटतं की आम्ही नक्की आमचा अनुभव कसं सांगावं तुम्हाला, की आम्ही कामं करताना आम्हाला येणाऱ्या अडचणी काय असतात. लोकांना बोलणं खूप सोपं असतं, अहो या कुत्र्याचं करा बघा काहीतरी. अगदी तुम्ही 10 वेळा आम्हाला फोन करून ना तुम्ही सांगत असता, अहो या कुत्र्याचं बघा ना. तुम्हाला जेवढं हे वाटत असतं ना, पण तुम्ही आमच्याकडे धाव घेऊ शकता, पण आम्ही एकच असतो. आणि प्राणीमित्र म्हणून काम करताना आमच्याकडे मॅनपॉवर एवढी 100 लोकांची माणसं नाहीत किंवा एवढी 100 लोकं आम्ही रजिस्टर केली नाही, किंवा संस्था एवढी मोठी नाही आहे माझी. छोटी संस्था, आम्ही 2 ते 3 जण आहोत जे कामं करतो. त्यातही सध्या माझी कंडिशन एवढी अशी नाही की मी फिजिकली स्वतः जाऊ शकते आणि धावू शकते. त्याआधी मी स्वतः बरंच काम केलेलं आहे, बरेच जात असायचे. मी माझ्या फेसबुकला वगैरे किंवा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून, माझ्या संस्थेच्या चॅनलच्या माध्यमातून मी थोडेफार जे काही असे रेअर केस आम्हाला वाटायचे, जसं मी एक कॅन्सरचा डॉग होता त्याला बरं केलं,
आणि असे बरेच असे आहेत जे असे रेअर केस होते ते थोडेफार मी टाकले. मी काही जास्त अगदी भरभरून अगदी एवढंसं केलं तरी एवढं दाखवा असं दाखवेपणा वगैरे असं किंवा नुसतं करणं काही नाही आणि नुसतं बस बोलत राहणं आणि फक्त ॲड करा, हा आमचा भाग नाही. तर आणि दुसरं ॲडव्हर्टायझिंग आणि बॅनरबाजी वगैरे हे सगळे आमचे प्रकार नाही आहेत. आम्ही आपलं सांगितलेले आमची कामं करत असतो आणि ते आम्ही करतो. तर मेन मुद्द्याचा भाग असा आहे की ही सगळी जेव्हा आम्ही कामं करत असतो तेव्हा कामं जेव्हा आम्ही सुरुवात केलेली, तर ही कामं सुरुवात करताना पशुसंवर्धन खात्यामध्ये तुम्हाला सांगते कंडिशन एवढी वाईट आहे. जो आमचा अनुभव झालेला आहे, तर इथे त्यांचे रिपोर्ट काय जात असेल काय नाही ते आम्हाला काही कल्पना नाही किंवा त्याचं काय असेल काय काय त्यांचं आतलं असेल त्याच्याशी आमचं काही देणं नाही आणि आम्हाला माहीत नाही. आम्हाला हा अनुभव आहे. पशुसंवर्धन खातं जेव्हा तिथे ठेवलं जातं, तिथे त्या लोकांना अपॉइंट केलं जातं, त्या पदावर त्यांना ठेवलं जातं ॲज अन डॉक्टर एनिथिंग आणि जे काही असतील तिथले लोकं. तर त्यावेळेस त्यांचं ते काम असतं की जेव्हा कोणी एखादा ॲनिमल घेऊन जातो तर त्याविषयी त्यांना फक्त नुसतं ते राऊंडअप मारा, शेतकऱ्यांकडे जा किंवा 4-4 तास तुम्ही जेवणाची सुट्टी घ्या वगैरे ह्यासाठी ते नसतं. जेव्हा आम्ही तिथे घेऊन जातो आहे, एखाद्या कोणत्याही केसात कुत्रा असो, मांजर असो, काही एनिथिंग काही प्राणी असेल त्याला, तर त्यावेळेस त्यांना तिथे पाहणं, करणं त्यासाठी म्हणजे ॲज अन डॉक्टर, ॲज अन पशुसंवर्धन खातं किंवा ॲज अन तिथे प्राण्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी लागणारं कोणतीही व्यवस्था तिथे नसते. कोणत्याही प्रकारची तिथे काही ट्रीटमेंट करण्यासाठीची काही जे मेन गोष्टी असतात तेही नाही. ते सगळं आम्हाला घेऊन जावं लागतं. प्रत्येक गोष्ट नाही हे आमच्याकडे नाही आहे, हे आमच्याकडे नाही आहे, आम्हाला गव्हर्नमेंटकडनं येत नाही, असं नाही आहे, इथे नाही आहे. हायजेनिकपणा अजिबात नसतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात, तिथे तुम्हाला जर सफाई दिसली नाही तर तुम्ही तिकडं हॉस्पिटलमध्ये सांगताना या प्राण्यांच्यासाठी कोण बोलणार आहे. जर प्राण्यांचं हॉस्पिटल म्हणून पशुसंवर्धनाचं खातं किंवा तिथे सगळ्या ट्रीटमेंट्स वगैरे होत आहेत, तर तेवढा हायजेनिकपणा तिथे पाळला जायला हवा. तो होत नसतो. बरेचदा मग अशा केसेसमध्ये ना ट्रीटमेंट करता करता ते जे बच्चू असतात त्यांना इन्फेक्शनही होतं. ठीक आहे, डॉक्टर्स वगैरे नंतर मग सगळं कसं कधी बरं होतात, कधी काय होतं, कधी असे बरेच केसेस झालेले आहेत आमच्याकडे. त्याच्यात काही बच्चू गमावलेले पण आहेत वगैरे. जे बरे होऊ शकत होते तेही गमावले गेलेले आहेत. तर ते आहेत तशी आणि बरेच उदाहरणं झालेली आहेत वगैरे. बरेच बरेही झालेत. असं मी म्हणत नाही की सगळे डॉक्टरांनी वाईटच केलं होतं, चांगलेही केले आहेत, काही बरेही झालेले आहेत. पण तो तिथे ना एक विचित्रपणा आम्ही जो बघितला होता ना की ॲनिमल्सचे डॉक्टर आहेत, प्राणीमित्र म्हणून प्राण्यांचे डॉक्टर म्हणून तिथे अपॉइंट असणार नाही. त्या डॉक्टरांची कंडिशन असते, अरे आम्ही ॲनिमलला हात कसा लावायचा बाबा, आम्हाला काही केलं तर. जर तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर असून तुम्ही जर असं म्हणताय की आम्ही त्या प्राण्याला हात कसा लावायचा, तर मग त्या प्राण्यांना बघणार कोण? मग तुम्ही माणसांचे डॉक्टर बनायचं होतं ना, तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर का बनता? हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा ना की आम्हाला फोन येतात केससाठी वगैरे की बाबा असं असं डॉग्स आहे वगैरे, तर तुम्ही ह्याला घेऊन जा किंवा ह्याला हे करा ते करा वगैरे. तर नॉर्मली प्रत्येक कोणतीही संस्था असली तरी एक असतं काम की त्या डॉगसाठी ना आम्ही जे काही पे करतो म्हणजे आम्ही जे काही त्यांच्याकडनं पेमेंट घेतो ते पेमेंट असतं फक्त, म्हणजे तेही इथल्या इथे ट्रीटमेंट असेल, म्हणजे जे पेंटमधली काही केस आहे त्यांना इथे जाऊन बरं करायचं आहे वगैरे, जे काही सगळ्या डॉक्टरांना बोलायचं आहे तो सगळा ट्रीटमेंटचा खर्च आमचा असतो, तो आम्ही बघतो आहे. माझी संस्था पंख फाउंडेशन आम्ही बघतो. दॅट इज ओके. फक्त स्ट्रे ॲनिमलसाठी, कोणाच्या प्रायव्हेट कुत्र्यासाठी नाही, जे रस्त्यावरचे भटकी जण आहेत त्यांच्यासाठी. एक भाग आहे. दुसरं की जेव्हा आमच्याकडे असे केस येतात किंवा तुम्ही आम्हाला सांगता तेव्हा ह्यांना घेऊन जा, म्हणजे कुठूनही अगदी नंबर वगैरे शोधून वगैरे काढतात आमचा आणि ह्याला घेऊन जा, हे करा ते करा. तेव्हा अगदी एवढं किवाल्यासारखं करतात ना बाबा की ते म्हणजे तो प्राणी म्हणजे त्यांचा जीव की प्राण असावा आणि एवढं करतील पण तो एकदा आम्हाला सुपूर्द केला आणि आम्ही घेऊन गेलो, नंतर दुसऱ्या दिवशी विचारत पण नाही की त्याचं काय झालं काही नाही.
त्यांना फक्त एवढंच असतं की इथून एकदा तुम्ही घेऊन जा म्हणजे विषय संपला. तो विषय तुमच्यासाठी संपतो, आमच्यासाठी संपत नसतो. हे गोष्ट लक्षात आणून देणं तुमच्या गरजेचं आहे. तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण की तो विषय तुमच्यासाठी संपतो, कारण की तिथली ती घाण तुम्ही आम्हाला देता ना. तुमच्यासाठी ती घाण असते. ते घाण असतं, त्याला इजा झाली आहे, त्याला काही बरं नसतं, काही झालेलं असतं. आम्ही त्या जीवाला घेऊन तुम्ही जेव्हा आम्हाला सुपूर्द करता त्यावेळेस समजा की तो इथल्या इथे पेनमधलंच केस असेल, इथल्या इथे सॉल्व्ह होणार असेल, ते आम्ही इथल्या इथे करून देतो. पण अदरवाईज एखादं काही केस आहे की त्या डॉगला किंवा कोणतंही प्राणी असेल असं की त्याच्यासाठी स्पेशली कॅचर्स बोलवावा लागतो आणि त्या कॅचरला बोलवून ॲम्ब्युलन्स बोलवावी लागते. त्या ॲम्ब्युलन्समधनं त्याला पाठवावं लागतं आम्हाला. एकतर सगळ्यात पहिले शेल्टरमध्ये तरी जातो, नंतर तिथून आमच्या ज्या मॅडम आहेत त्या बघतात, ॲनामिक मॅडम म्हणून, तर त्या बघतात. त्यांना जर वाटतं तो पुढच्या ट्रीटमेंटसाठी मग तो वाशी, मुंबई जिथे पाठवायचे तिथे पाठवून ट्रीटमेंट होऊन नंतर त्याला पुन्हा शेल्टरमध्ये ठेवण्यात येतं. शेल्टरमध्ये ठेवणं तुम्हाला तेवढं सोपं वाटतं का? खर्च असतो प्रत्येक गोष्टीचा. तुम्ही फक्त आमच्या सुपूर्द करून तुम्ही मोकळे होता. आणि आम्ही जेव्हा सांगतो की बाबा ॲम्ब्युलन्सचं बोलवण्याचं किंवा डॉक्टरचेच वगैरे जे येतात, तर तो एक पर्टिक्युलर खर्च असतो जो तो ॲम्ब्युलन्सवाला त्याचं भाडं मागतो. तुम्ही कुठेही गेलात, एखादी भाड्याची गाडी केली तर त्याचं भाडं लागतं ना तुम्हाला. तसंच ह्या प्राण्यांसाठी जेव्हा आम्ही एखादी ॲम्ब्युलन्स बोलवतो तर त्या गाडीचं भाडं असतं 1500 ते 2000 एवढं काही जे भाडं असतं. जेव्हा एखादी अशी काही केस असते ती लोकं आम्हाला सांगतात, आम्ही त्यांनाही सांगतो की बाबा हे ॲम्ब्युलन्स बोलावी लागेल, त्याचा हा एवढा खर्च येणार. अरे बापरे, एवढा खर्च येणार का? अरे मग तुमच्या संस्थेकडनं असतं का? अरे बाकीची तुम्ही हा विचार का करत नाही, पुढची ट्रीटमेंट आणि पुढचं जे काही सगळं संगोपन आहे त्याचं वगैरे, त्याला बरं करणं, त्याला ठेवणं, त्याची ट्रीटमेंटचं त्याचा एक डाएट प्लॅन दिला जातो. त्याला काय खायला द्यायचं आहे, काय खायला त्याच्या वेळेवर औषध पाणी करायचं आहे, ते सगळं आमच्याकडनं जेव्हा बघितलं जातं त्या प्रत्येक गोष्टीचा खर्च आहे ना, तो पुढचा खर्च जास्त वाढीव असतो. तुम्हाला फक्त आम्ही एवढंच पे करायला शकतो. आणि आम्ही जेव्हा हे पैसे सांगतो तेव्हा आम्ही पैसे खाणारी लोकं बनतो. तेव्हा आम्ही आणि आमची संस्था ही पैसे खाणारी लोकं बनतात. आम्ही पैसे खाणारी संस्था बनतो. पैसे देणं तुम्हाला जमत नाही आहे, त्यासाठी तुम्ही त्या प्राण्यांना 2 जणांना कोणाला बोलून डोक्यात दांडुका घालून त्याला मारलात. आम्ही प्राण्यांना मारत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही त्याला ट्रीटमेंट देतो, त्याला बरं करतो आणि तिथून पुढे त्याचं जे काही आयुष्य असतं ते हॅट्स ऑफ आमच्या अनामिका मॅडमना. त्यांच्या हँडसेटीलचे त्यांचं शेल्टर आहे तिथे ते ठेवून त्याचं पूर्णपणे संगोपन करतात. आता त्यांच्यासोबत आम्ही जेवढ्या काही केसेस सॉल्व्ह केले आहेत ना, त्या प्रत्येक एक केस तुम्ही सांगणार आहे तुम्हाला, कारण की त्यांनी कसं सांभाळलं, त्यांनी कसे केस सॉल्व्ह केलेत, कारण की ही माहिती असणं ही तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला. तुम्हाला वाटतं की प्राणीमित्र काय आम्हाला काय वरून झाडं कोणी पैसे देत नाही आहे, गव्हर्नमेंट पैसे देत नाही आहे. तुम्ही आम्हाला फोन करता, तुम्ही सांगता की ह्याला इवन नगरपालिकेतनं आमचे फोन नंबर दिले जातात की बाबा या मॅडमना फोन करा, ते बघतील काय ते. लोक आम्हाला म्हणतात मग तुम्ही काय करता, तुम्ही हे का करत नाही, तुम्ही ते का करत नाही. तुम्ही नुसते बसून बोलता. बोलणं सोपं आहे, ट्रोलिंग करणं सोपं आहे. मैदानात उतरून ग्राउंड लेवलला उतरून कामं करून दाखवायची असतात. आम्हाला तुम्ही तिथे नगरपालिकेमध्ये अपॉइंट करून ठेवलं आहे का? तुम्ही आम्हाला तिथे त्या पदावर ठेवलं आहे का? किंवा तुम्ही आम्हाला ती अथॉरिटी दिली आहे का की आम्ही ही कामं करावीत म्हणून? नाही ना. आम्ही आमच्या पर्सनल लेवलने ही सगळी कामं करतो आहे. आम्ही संस्था स्थापित करी, कारण की ती एक अथॉरिटी असते. तुम्ही डायरेक्ट जाऊन कोणत्याही प्राण्याला असंच काहीही काम करू शकत, उचलून इकडे तिकडे करू शकत नाही. कारण की जसं मानव अधिकार आहेत तसे प्राण्यांचे अधिकार आहेत. त्या प्राण्यांच्या अधिनियम जे आहेत, त्यांचे अधिकार जे आहेत, त्या नियमानुसार तुम्ही कोणत्याही प्राण्याला त्याच्या जागेपासून, त्याची जी ती ठराविक जागा आहे जिथे तो झोपतो, बसतो, खेळतो वगैरे, तिथून त्याला तुम्ही दुसऱ्या जागेला शिफ्ट करू शकत नाही तुमच्या मर्जीनुसार. तो कायद्याने गुन्हा आहे, त्याच्यासाठी 3 महिन्याची शिक्षा असते. त्याला म्हणतात रिलोकेशन करणं. तुम्ही कोणत्याही प्राण्याला रिलोकेशन करू शकत नाही. त्यामुळे
ह्या प्राण्यांच्या कामासाठी एक ॲथॉरिटी मिळावी म्हणून माझी संस्था मी रजिस्टर करून ठेवली या प्राण्यांच्या कामासाठी. आम्ही प्राण्यांची कामं करतो. पण लोक हे विसरून जातात की आम्ही काम करताना आम्हालाही खर्च असतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या प्राण्याचा केस आला किंवा तुमच्या आजूबाजूच्या गल्लीमध्ये तुमच्या एरियामध्ये एखादा तुम्हाला केस दिसतोय, तेव्हा तुम्ही कुठूनही तो नंबर शोधून काढता वगैरे आम्हाला फोन करता, अरे बाबा असं करा, हे करा, ते करा, असं करू, ह्याला घेऊन जा वगैरे. पण तुम्हाला त्यावेळेस ते मला सुचत नाही का? किंवा एवढी सगळी कामं तुम्ही बघताना आमची तुम्हाला ही गोष्ट समजत नाही का? किंवा ही गोष्ट का लक्षात येत नाही की तुम्हाला ही एवढी सगळी कामं करताना ह्या प्रत्येक गोष्टीचा खर्च असतो. मग ह्या संस्थेला आपण आपलं पेनची संस्था आहे, आपण या संस्थेला डोनेशन देऊ शकतो. आपण भले तुम्ही कितीही मोठे मोठे बॅनर लावा, कितीही तुम्ही ह्या संस्थेमध्ये तुम्ही त्या अनाथ मुलांना खायला द्या, हे द्या, ते द्या. पण जेव्हा एखाद्या ॲम्ब्युलन्सचा खर्च मागितला ना की बडी मंडळींचा एक हात मागे जातो. तिथे कोणाच्याही जीवात कोणाच्या तोंडून असं निघत नाही, एवढं मी ह्याचे पैसे भरतोय, तुम्ही करा ही कामं. आम्ही आमच्या खिशातल्या पैशातनं ही कामं करतो. आम्ही क्राऊड फंडिंग करतो, सगळ्यांना मेसेज टाकतोही की बाबा असं असं केस आहे, कोणी दिले तर ठीक आहे. त्यावेळेस ती केस जर कशाही प्रकारे आम्हाला सॉल्व करणं गरजेचं असतं. डॉक्टरांचे बिलही आमच्याकडे बरेच पेंडिंग पण पडलेले असतात. आम्ही टाकतो पण, आम्ही सांगतो पण. पण मग काही झालं की मग अरे कुठे गेले ते सगळे प्राणीमित्र म्हणून तुम्ही कामं करता ना, मग कुठे गेले आता ते सगळे? पुण्या परिवार काय आहे ना, हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. पेणमध्ये तरी पुण्या परिवार काय करतं, मी सीमा पुण्या, आणि मी गर्वाने सांगते माझ्या आजोबांचं आज एवढं नाव आहे की त्यांनी दिलेली शिकवण, माझ्या आईवडिलांनी दिलेली शिकवणनी आम्ही अशा प्रकारे कामं करतो आहे की जिथे आमच्यासाठी पैसा नाही, तो जीव महत्त्वाचा असतो. जेव्हा आम्ही लोकांना फक्त ॲम्ब्युलन्सचे पैसे ते भाडं फक्त त्यांना भरायला सांगितलं की त्यांना लगेच मग आम्ही पैसे खाणारे लोक वाटतो. भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे पेणकर वगैरे आहेत सगळ्यांनी, की एक माणुसकी म्हणून तरी ना कधीतरी थोड्या या प्राण्यांचा विचार करा. मला माझी आयडेंटिटी स्पेशली देण्याची गरज नाही आहे. आज लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप कामं केली. मी त्याच्या आधी मी फिजिकली स्वतः जायचे, स्वतः कामं करत होती. आम्ही रस्त्यावरनं डॉगना स्वतः उचललेले आहे, तिथे ट्रीटमेंट केलेले आहे, डॉक्टरांना सोबत मी घेऊन जायचे वगैरे बरेच आम्ही केलेलं आहे. लॉकडाऊनच्या वेळेस तुमच्या माहितीसाठी मी स्पेशली सांगतो कारण की मी त्याचा खूप काही बोजवर केलेलं नाही आहे किंवा माझ्या ह्याच्यावर मी टाकलेलं नाही आहे ते सगळ्या ठिकाणी बघा आम्ही एवढं करत होतो. हा रोजचा आम्ही अपडेट ह्यासाठी देत होतो कारण की आम्हाला त्यावेळेस फायनान्शियली पण गरज होती. आम्ही पेणमध्ये पूर्ण लॉकडाऊन लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पोलिसांकडनं परमिशन घेतली. त्यावेळेस इथे पेणमध्ये DYSP नितीन जाधव साहेब सर होते आणि पोळ साहेब होते. तर थँक्स टू देम मी स्पेशली धन्यवाद देते त्याचा की त्यांनी सेकंड डेला आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही लॉकडाऊन संपेपर्यंत ही कामं करू शकलो की पूर्ण पेणमध्ये जेवढी भटकी जनावरं रस्त्यावरची होती, कारण की लॉकडाऊन हा माणसांना लागला होता, त्या प्राण्यांना लागला नव्हता. प्राण्यांना कोरोना झालेला नव्हता आणि प्राण्यांमुळेही कोरोना झालेला नव्हता. माणसांमध्ये होत होता आणि माणसं मरत होती, प्राणी कोणताही मेला नव्हता. हे पण लक्षात घ्या. तर तो कोरोना माणसांसाठी होता ना, आणि आम्ही त्या प्राण्यांची जाऊन कामं केली. जे कोणतं प्राणी एखादा आजारी असेल वगैरे त्यावेळेस आमच्यासोबत मिस्टर चौधरी म्हणून जे पशुसंवर्धनमध्ये कामासाठी होते, तर ते सर आमच्यासोबत नेहमी यायचे. आम्ही जेव्हा फीडिंगसाठी डॉग्सना वगैरे कुत्रा माझं एकही प्राणी मी सोडलेला नव्हतं. जो भेटायचा त्याच्याप्रमाणे त्याचा सगळा खाणं आम्ही पूर्ण आमचा ऑटो भरून घेऊन जायचो. लॉकडाऊन संपेपर्यंत कामं केली. तोपर्यंत सर्व पोलीस आम्हाला रोज
आणि खूप छान पोलिसांची आम्हाला साथ मिळालेली त्यावेळेस जे पोलीस इथे होते त्यांना त्या सगळ्यांना रिअली सॅल्यूट आणि मनापासून धन्यवाद. त्यावेळेस बरेच असे पेणकर आपले लोक आहेत ज्यांनी आम्हाला चपाती आहेत, ब्रेड्स आहेत, बिस्किटचे बॉक्सेस आहेत वगैरे आणून दिले होते आणि त्यामुळे आम्ही हे काम एवढे दिवस आम्ही करू शकलो पूर्ण लॉकडाऊन संपेपर्यंत. त्यामुळे ती एक आयडेंटिटी माझी आहे. सगळे पोलीस मला ओळखतात. तेव्हापासून आम्ही कामं करतो आहे. तेव्हापासून म्हणजे लॉकडाऊनमध्ये आमचं तर पूर्ण कंटिन्यू डेली काम सुरू होतं. दुपारी 3:30-4 वाजल्यापासून जे काम आमचं सुरू असायचं ते रात्री 10:30पर्यंत आमचं काम सुरू असायचं. तेव्हा संपायचं आमचं काम. आणि आमचे सगळे मेंबर असायचे. आमचे प्रमोद सर आहेत आणि अजून बरेच तेजस आहे वगैरे अशी बरीच आहेत मंडळी जी माझ्यासोबत नेहमी सगळे असायचे. आमचे ऑटोवाले एक मामा आहेत वगैरे सगळे आणि सगळे अगदी मनापासून कामं करत होते. कोणाच्याही मनात असं आलं नाही मॅडम आज मी येत नाही किंवा आज कोणी येत नाही. सगळ्याचे रोजचे रोज असायचे आणि ही कामं आमची आयडेंटिटी बनली. त्यानंतर पेणमध्ये लोकांना कारण की त्याच्या आधीपासून मी काम करत असूनही मी कधी पेणमध्ये एवढा बॅनरबाजी ॲड्स हे ते एवढं काही केलं नव्हतं की आम्ही एवढं बघा प्राण्यांची कामं करतो. जे कामं आम्ही लॉकडाऊनमध्ये केले त्या बाबतीत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा पेपरचा जो 50% पेपरमध्ये आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील बऱ्याच पेपरमध्ये आलेला आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्पेशली मेन्शन करून माझं आणि माझ्या संस्थेचं नाव मेन्शन करून सांगण्यात आलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळेस आलेलं ते त्याचा फोटो मी तुम्हाला नक्कीच पाठवेन. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. इव्हन जिल्हाधिकारी त्यावेळेस जे होते त्यांच्याकडनं आम्हाला ॲप्रिसिएशन मिळालेलं. आमचं स्पेशली इंटरव्ह्यू घेण्यात आला होता आमच्या आणि आमच्या संस्थेच्या माहितीविषयी जाणून घेण्यासाठी वगैरे. आणि तो आपल्या कलेक्टर रायगड म्हणून जे आपली यूट्यूब चॅनल आहे तिथे त्यांनी तो इंटरव्ह्यू पोस्ट केलेला आहे त्यावेळेस. तर आहेत बरीच मला स्पेशली प्रूफ देण्याची गरज नाही. माझं काम बोलतं. मी नुसती बोलत नाही. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारणही सगळ्यात मेन हेच आहे की तुम्ही जेव्हा म्हणता की डॉग अग्रेसिव्ह होतात. आता जेव्हा मी एक पोस्ट टाकली तेव्हा आहेत बरेच जण ज्ञान वाटणारे आम्हाला की रात्री तुम्ही 11 वाजता निघून दाखवा. लेडीजना भीती आहे बाहेर निघायची वगैरे. पण त्या प्रत्येक गोष्टीमागे ना एक कारण असतं. तुम्ही हे म्हणताय की रात्री 11 वाजता निघून दाखवा लेडीजना भीती आहे. पेणमध्ये 2.5 वर्षाच्या मुलीचा रेप झालेला आहे. काय झालं कळलं का कोणाला? नाही ना. काय झालं त्याला पकडलं केलं काही करण्यात आलं का पुढे काही? डॉग अग्रेसिव्ह होतात हे होतात ते नको शकत नाही. त्यांच्या अग्रेसिव्ह मागे एक सायकॉलॉजी असते. त्यांच्या अग्रेसिव्ह होण्यामागे कारण की पूर्ण दिवसाचा भुकेलेला माणूसही एखादा पूर्ण दिवस भुकेलेला असेल ना तर त्याला संध्याकाळपर्यंत जर जेवण मिळालं नाही ना तर तोही चवताळतो, तोही वैतागतो. तसं त्या प्राण्यांचं होतं. आणि 80% डॉग असे असतात ज्यांना संध्याकाळपर्यंत जेवण मिळत नाही आणि रात्रीच्या वेळेस त्यांच्या आसपासला बाजूनी आजूबाजूने जाणारे जे कोणती लोक असतात त्यांना असं वाटतं की बहुतेक ह्याच्याकडे जेवण असेल तो मला काही देईल. त्यामुळे तो बरेचदा त्यांच्या मागे मागे जातो किंवा त्यांना बार्क करून सांगत असतो, तो भुंकून सांगत असतो की मला खायला हवं आहे म्हणून. आपण माणूस असून त्यांची भाषा समजू शकत नाही. तर हा त्यांचा अग्रेसिव्हपणा असतो. ते एक ओढतात कारण की त्यांना एवढी भूक लागली असते की ते नाही राहू शकत त्यावेळेस. कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखाद्याला जर जेवण मिळालं नाही तर त्याची कंडिशन काय होऊ शकते? आपण साधे उपास असूनही उपाशी राहू शकत नाही. त्यावेळेसही आपल्याला उपासाचे 10 पदार्थ खायला हवे असतात आणि म्हणतो आपण उपास करतोय. उपास नावच यासाठी आहे की उपाशी राहावं माणसाने. पण हे सगळे ज्ञानी लोकांना आम्ही काय सांगायचं? बरेच ज्ञानी आहेत, ज्ञान वाटणारे आम्हाला येतात. आम्हाला आमची कामं शिकवणारी येतात. ज्यांना कामं करायची ती लोक कामं करत नाही जाऊन त्यांना तुम्ही शिकून तर बघा ना आधी. आम्हाला आमची कामं माहिती आहेत आणि आम्ही जर लॉवर आलो आणि आम्ही जर आमच्या कामावर ह्यांच्यावर आलो ना तर प्रत्येक
प्रत्येक व्यक्तीला असा काही लॉ लागेल किंवा असे काही कायदे लागतील जे प्राणी अधिकार आहेत म्हणून. जसे मानव अधिकार तसे प्राणी अधिकारही आहेत आणि त्यांचे जे अधिनियम आहेत त्या अधिनियमानुसार जे कलमं लागतात ना, त्यामध्ये अर्धी लोक तुम्हाला ना पोलीस स्टेशनची चक्कर मारताना दिसतील. आम्ही समजून घेतो. बरेच असे केसेस आहेत आमच्याकडे की त्यावेळेस आम्ही सांगतोही, त्यांना समजवतो, परंतु नाही. एक केस असा आहे, एका मुलाने स्वतःच्याच गाईला, प्रेग्नंट गाईला रस्त्यावर सोडून दिलं. तिचा ॲक्सिडेंट झाला. तो साधी ओळख दाखवायलाही मागत नव्हता मुलगा. त्याच्यावर आम्ही केसही करणार होतो, पण तो त्याच्या घराची कंडिशन एवढी बिकट होती आणि पोलिसांनीही मध्यस्थी केली. त्यामुळे आम्ही अगदीच अग्रेसिव्ह होऊन कोणाच्या अंगावर जात नाही आणि नाही आम्ही फक्त त्या प्राण्याचा जो अधिकार आहे त्याला तेवढंच आम्ही सांगितलेलं की त्या गौमातेचं जे गाय होती तिचा पूर्ण खर्च त्यांनी करायला हवा म्हणून. तर तिथेही त्यांनी नकार दिला. तेव्हा त्या गौमातेला आम्ही इथून मुंबईला पाठवलेलं ट्रीटमेंटसाठी आणि हॉस्पिटलच्या दारावर पोचता क्षणी त्या गौमातेने जीव सोडला. आता ही चुकी कोणाची? त्या मूर्ख मुलाची. का सोडलं त्यांनी गाईला? दूध काढून तुम्ही विकता करता सगळं करता ना, मग बांधून ठेवू शकत नाही. त्यांना खाण्याची व्यवस्था येते, खाणं देऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्या हक्काने त्यांचं दूध घेता? मग माणूस म्हणून जरा विचार करा आणि माणूस म्हणून जगा. त्या जनावरांपेक्षा खालच्या लेवलचे जाऊ नका. आम्हाला पैसे खाण्याचं म्हणणार आहे म्हणजे तुम्हाला हा राईट्सच नाही आहे. आम्ही तुम्हाला कधी का सांगितलं का की तुम्ही पुढच्या ट्रीटमेंटचे एवढे पैसे लागतील असं कधी आम्हाला वगैरे कधी फोर्सही केला आहे का? कुठल्या अख्ख्या पॅनमध्ये विचारून घ्यावं कोणीही. आम्ही सांगतो, पण ॲम्ब्युलन्सचे पैसे आम्ही घेतो, नक्की घेतो, पण त्याच्या पुढचा लागणारा जो काही ट्रीटमेंट असतो ना तो आम्हाला माहिती आहे आम्ही कसा खर्च करत असतो ते. त्यामुळे लोकांनी फुकटचं घरी बसून नुसतं काहीतरी टाईमपास म्हणून ज्ञान देऊ नये. आम्हाला माहिती आहेत आमची कामं काय आहेत आणि ज्यांना खरीच जी कामं करायची आहेत ती लोक करत नाहीत ना, तर जाऊन ज्ञान त्यांना वाटा. जाऊन ज्ञान त्यांना वाटायचं तुम्ही, आम्हाला नाही. आणि तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. तुम्हाला वाटतं आम्ही पैसे खाणार आहेत, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आम्हाला तसंही काही फरक पडत नाही. आम्हाला माहिती आहे आम्हाला काम कसं करायचं आहे, आम्ही कामं कशी करतो आहे आणि तो बघतोय. आम्ही त्याला घाबरतो, बाकी कोणालाही घाबरत नाही. मी तरी अजिबात घाबरत नाही. मी फक्त त्याला घाबरते, कारण की माझ्या आईवडिलांची शिकवण तीच आहे. घाबरायचं तर फक्त त्याला घाबरायचं, बाकी कोणाची एवढी अवकाश नाही. कारण की आपण त्याच्या मार्गावर चालतोय ना, मग बाकी कोणाला घाबरायची गरज नाही आहे. आता राहिला मेन मुद्दा की डॉग अग्रेसिव्ह होतात आणि हे जे तुम्ही सगळं काही सांगतात. बरेचसे सुशिक्षित लोक, एक शिक्षक असे होते जे आपल्या पेनचेच आहेत, मी नाव काही कोणाचं सांगत नाही, ते शिक्षक मला भेटले, वयस्कर आहेत. ते म्हणतात काय तू करतेस, नाही विष घालून मारून टाक त्यांना. शिक्षक माणूस असं बोलतो? कुठली मानसिकता आहे ही? माणूस म्हणायच्या लायकीचं तरी आहात का मग, जर तुम्ही असं म्हणताय तर? माणसांची संख्या बघा कुठे चालली आहे ती. मेन मुद्दा हे बरेच गोष्टी आहेत आणि बरेच मॅटर्स आहेत. बरेच आम्ही पचड्यातून निघालेलो आहोत. सगळी यंत्रणांची कामं आम्हाला सगळ्यात चांगल्या रीतीने माहिती आहेत. त्यामुळे आम्ही जास्त त्या ह्याच्यात मी फंदात पडणार नाही. फक्त मी माझ्या हिशोबाने बोलते.
जे मला माझ्यासाठी बोललं जातं किंवा आम्हाला म्हटलं जातं जे पैसे खाता किंवा हे ते तर जरा बड्या बड्या मंडळींनाही सांगा, जेवढी लोकं आहेत त्यांनाही सांगा किंवा जी कामं आम्हाला सांगता ना तुम्ही त्या लोकांनीही समजून घ्यावं की प्रत्येक गोष्टीला पैसा लागत असतो आणि तो मूक प्राणी आहे, तो बोलू शकत नाही. जेव्हा आम्ही ट्रीटमेंटसाठी नेतो शेल्टरमध्ये, तिथे त्या आमच्या ज्या मॅडम आहेत तिथे त्यांचं 3-3 वेळचं जेवण होतं त्या प्राण्याचं. त्याचा ट्रीटमेंटचा खर्च वेगळा, त्याचा खाण्याचा खर्च असतो. एखादं स्पेशल केस असतो त्याला स्पेशली त्याला पेड लागतात, त्यांचे डायपर्स लागतात, ते तिथे ठेवले जातात. ते दिसतं का तुम्हाला? तो खर्च देता का तुम्ही? नाही ना. पुढच्या ट्रीटमेंटला केव्हा काय लागणार आहे त्याचं माहिती असतं का तुम्हाला? कोणत्या प्राण्याला आम्हाला वाशीला घेऊन जावं लागेल, कोणाला आम्हाला पुढे मुंबईला घेऊन जावं लागेल. एक ॲम्ब्युलन्सचा खर्च जर मागितला तर तुम्हाला एवढं सगळं म्हणायला सगळे प्राणी मित्र असे, पाणी मित्र तसे, पाणी हे करता, तुम्ही असं करता. खूप छान. वेल तुम्ही आम्हाला किती साथ देता नाही देता त्याचा काही मी हे म्हणणारच नाही आणि म्हणत पण नाही. पण ह्या अबोल जीवनासाठी जर थोडंफारही मानसिकता आहे, माणुसकी आहे तुम्हाला, अमानवीयता नाही आहे, तुम्ही त्या एक माणूस म्हणून जर तुम्ही आहात, दत्तगुरूला मानता ना, त्यांचंच वाहन आहे. महाकालला मानता ना, त्यांचंच वाहन आहे हे. जेवढे देव आहेत ना त्यांनी सगळ्यांनी आपली वाहनं या पशुपक्षींनाच ठेवलेली आहेत. कधी बघितलं असेल देवाकडे नुसतं मागण्यापेक्षा त्या देवाला एकदा नीट निरखून बघा. शंकराकडे नंदी आहे, अंबिकेकडे सिंह आहे, कार्तिकेकडे मोर आहे, गणपतींकडे उंदीर आहे. किती आहेत? जेवढे देव बघाल त्यांच्याकडे. इंद्रदेवाकडे हत्ती आहे, ऐरावत हत्ती माहिती आहे ना. एवढंच का, संत ज्ञानेश्वर महाराजांनी तर रेड्याच्या तोंडून गीता ऐकवलेली, तेही माहिती आहे ना. हा मग तेवढी देवभक्ती किंवा देवांचं वगैरे, अरे बाबा खूप भक्ती आहे तुम्हाला, तर थोडीशी माणुसकी म्हणून एक या प्राण्यांसाठी विचार करा. आमची संस्था, आम्ही या फाईटसाठी उतरतो आहे, आम्ही ही कामं करण्यासाठी पुढे सज्ज होतो आहे. मला सध्या अजूनही एवढं बरं नाही आहे तरी, कारण की आता हा जो काही सुप्रीम कोर्टचा निर्णय आलेला आहे, आता पुढचा निर्णय आजही एक निर्णय झालेला आहे. आज खूप आर्ग्युमेंट्स झाल्या आहेत. जी आम्ही प्राणीसंस्था